नवीन आठवण झाली सवाल झाले त्यावेळी काँग्रेस किंवा विरोधी पक्ष नेत्यांनी म्हटले की तुमच्या शब्दाला मान देऊन किंवा सदैव पाटलांच्या शब्दाला मान देऊन आम्ही माघार घेतो बिनविरोध निवड होईल. मात्र निधी वाटपा करताना दुजाभाव असू नये याबाबत आपलं काय? तर आता काय आहे की आमचं सूत्र आहे माहितीचं जे राज्याचं त्या सूत्राप्रमाणे त्यालाही मदत केली. साहेब, या सभागृहाचं तुम्ही प्रतिनिधित्व केलंय सभापती म्हणून. तिथून आता तुम्ही राज्याचे मंत्री आहात, अनेक वेळा मंत्रिपद भूषवले. आज एका निष्ठावंत कार्यकर्त्याला तुम्ही चांगली संधी दिलेली आहे. तुम्हाला काय नेमकं वाटतं की काय ते मला आमच्यावरती टीका होती काढून तालुक्यावर त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न मी प्रसार माध्यमांद्वारे केला आहे. विशेषतः आपल्या तालुक्याचा मतदारसंघाचा एखादा सदस्य अध्यक्ष होईल त्याच्याकडे दुसरा अंगीकार म्हणून मी सगळ्यात आमचे नेते मंडळीचा मनपूर्वक आभारी आहे. राष्ट्रवादीचे आहे त्यांनी मोठे मनाने मला ही निवडण्याची संधी दिली, माझ्या विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि जिल्ह्याचे सर्व पक्षाचे नेते मंडळीने हा विश्वास व्यक्त केल्याबद्दल त्यांची मनपूर्वक. एका बाजूला जिल्हा परिषदेमध्ये आता महायुतीचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष झालेला आहे, मात्र तिकडे महापालिकेत आपण बघतोय महायुतीमधले दोन प्रमुख पदाधिकारी एकमेकाला शत्रुपासून चौकात भाषा करतायत. कसं बघता तुम्ही आणि हे महायुती त्याचं भविष्य काय मग कोल्हापूर महानगरपालिकेला? मी लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांचं स्मारक कोल्हापूरमध्ये व्हावं म्हणून राजाराम कॉलेजवर असलेली टीएसपीची जागा बघायला गेलो होतो. अजित पवारांची मला काही भेट झाली. मुन्ना खासदार मुन्ना माहिती तिथं आले होते, महापौर होते आणि अनेक नगरसेवक तिथं होते. मी म्हणालो की 2 दिवसात एकमेकांना बसून आणि प्रकाश जावडेकर बसून हा आपल्याला वाद मिटवला पाहिजे. विकास कामापेक्षा आणि महानगरपालिकेच्या कामापेक्षा कुस्ती दाखवतो, त्याला पकडतो, धरतो या चर्चा अतिशय योग्य नाही. राष्ट्रवादीचा एक आमचा कार्यकर्ता त्यामध्ये आहे, त्याची खरोखर मी मला मुलांनी वाटली. पण मोठ्या अपेक्षेनं कोल्हापूरकरांनी महायुतीला आता काही वाद झाले असतील, काय झाला असेल तो भेटला जाण्याचा प्रयत्न करू आणि त्याला समजून सांगू. आणि असं सारखं बोला असेल तर मग एकदा खासदार मैदानामध्ये जाऊन नाही, महापालिकेमध्ये साहेब एका पदामुळं काही गोष्टी घडल्या, रामायण घडलं, महाभारत घडलं. त्याची पुनरावृत्ती मला या आगामी या पदाधिकारी निवडून काय पडसाद त्याची आपल्या जिल्हा परिषद आमचं सगळं ठरलेलं आहे. ठरलेलं आहे त्याप्रमाणे होतं. सीपीआरमधली कामं कुठल्या नेमक्या टप्प्याला तुम्ही मार्च अखेरीचा शब्द दिला होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रिमंडळाचं लोकार्पण करायचं होतं, त्याचं काम कुठपर्यंत आलं? जवळजवळ 95% काम पूर्ण झालेलं आहे. फक्त बाहेरचं टीईटी बिल्डिंग असल्यामुळे थोडा वेळ लागतो. कारण ते एप्रिलच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये काम पूर्ण होईल आणि त्याची वेळ मिळतात लोकार्पण कार्यक्रम होईल. तर राज्यात घरात प्रकरण गाजतंय, या सगळ्या घरात प्रकरण गाजतंय आणि या सगळ्या प्रकरणावरनं रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी आता विरोधकांनी तुमच्या पक्षातल्या काही महिला पदाधिकारी देखील करताना बघायला मिळत आहे. काय नेमकी त्या प्रश्नाची काही माहिती घेतली नाही, माहिती घेतल्याचं तुम्हाला सांगतो. तर दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की ग्रामपंचायत वरती प्रशासक म्हणून सरपंचाची नियुक्ती केल्या, त्यांना कुठलेच अधिकार दिले जात नाही किंवा दिलेले नाही. मग तो कारभार त्यांनी करायचा कसा किंवा मार्च कायदेशीर थोड्या अडचणी होत्या. मी ग्रामविकास खात्याचा मंत्री होता, अशा पद्धतीनं सरपंचाला जेव्हा प्रशासक म्हणून नियुक्ती करायला वेळ आली त्यावेळेला अडचणी आलेल्या होत्या म्हणून आपण ग्रामसेवकाला प्रशासक म्हणून दिलं होतं. आता नेमक्या ते काय अडचणी होत्या, काय त्यामध्ये तांत्रिक मुद्दे आहेत, न्यायालयीन मुद्दे आहेत, त्याचा अभ्यास ग्रामविकास विभाग करते. म्हणून मी तुला प्रशासक निवडलेला आहे, मी तुला वित्तीय जे अधिकार आहेत ते दिलेले आहेत. आणि मार्च अखेर आता जर वित्तीय अधिकार दिले नाही तर मग ते पद काय करायचं असा एक सुरू होतोय. मग अधिकारच नसतील तर सर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीचं जसं तुमचं ठरलंय तसं गोकुळच्या संदर्भात काही चर्चा झालेल्या आहे, ठरलंय काय काय गोकुळ आता न्यायालयामध्ये अडकलेलं आहे. न्यायालयाचा प्रश्न मिटल्यानंतर त्याच्यानंतर आमची माहिती म्हणून आम्ही काम करणार आहोत. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.